नमस्कार. आनंदाचं पानमध्ये तुम्हा सर्व रसिकांचं वाचकांचं स्वागत आहे. मी भारती सहस्रबुद्धे. सध्या आपण सगळे कलेचा अधिपती गणपती याची आराधना करतोय आणि म्हणूनच आनंदाचं पानमध्ये जी स्वरांची स्वामिनी आहे आशा भोसले त्यांच्याविषयीचं जे पुस्तक आहे अगदी काही महिन्यांपूर्वी आलेलं त्याविषयी गप्पा मारायच्या आहेत. आशाताईंबद्दलच्या पुस्तकाविषयी आशाताईंविषयी गप्पा मारायच्या आणि या गप्पांसाठी आज आपल्याकडे दोन पाहुणे आलेले आहेत, प्रसाद महाडकर आणि मंजरी हेटे. हे दोघंही या पुस्तकाचे संकल्पना ज्यांनी काढली असे दोघं आहेत. त्यामुळे अगदी सुरुवातीला मला पहिला प्रश्न तुम्हाला दोघांनाही हाच विचारायचा आहे की आशाताईंवर अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं पुस्तक व्हावं ही संकल्पनाच मुळात कशी आली, ती संकल्पना आली कशी आणि ती सत्यात उतरली कशी? खरं सांगायचं म्हणजे 2019ला लता मंगेशकरांना 90 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आम्ही लता 90 हा कार्यक्रम सादर केला आणि त्यावेळेला पण लता दीदींशी संबंधित असलेले संगीतकार, कलाकार, गायक कलाकार ह्यांचे असे 90 मान्यवरांचे लेखांचं पुस्तक आम्ही रवींद्र नाट्य मंदिरमध्ये जीवनगाणी आणि मेराक आणि व्हॅल्युएबल ग्रुपने तो सादर केला होता. आणि आपण आशाताईंवरती पण अशाच पद्धतीचं किंबहुना ह्याच्यापेक्षा चांगलं पुस्तक, ते तर चांगलं झालंच होतं, पण ह्याच्यापेक्षाही जास्त चांगलं पुस्तक आपल्याला करायलाच पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही 1-1.5 वर्ष मेहनत घेतली. 90 कलाकार कुठले शोधायचे हा आम्हाला जरा थोडासा विचार करता करता आम्हाला खूप दिवस गेले. मग मी आणि मंजिरी आम्ही आशाताईंच्याचकडे गेलो आणि आशाताईंनाच विचारलं, आम्ही ही लिस्ट काढलेली आहे, अरे हा नको, आता हा कर. मग त्यांनी पण काही कलाकार, त्यांचे मित्रपरिवार सूचना केल्या आणि आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले. आम्ही एक टीम केली. प्रिया साटेलकर आमच्याबरोबर जी काम करते ती, अजून बरेच जण, विश्वास नेरुरकरने आम्हाला मदत केली. अशा पद्धतीने ते पुस्तक आम्ही ते बनवलं. हे बनवत असताना व्हॅल्युएबल ग्रुपने आम्हाला अमय हेटे, नरेंद्र हेटे यांनी सांगितलं की ह्या पुस्तकातनं पैसे मिळवणं हा उद्देश आपला नसला पाहिजे. तर हे पुस्तक आशाताईंची गाण्याची बाजू, संगीताची बाजू, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी पण बाजू म्हणजे त्या किती चांगल्या आहेत, लोकांना किती मदत करतात, व्यक्तिमत्व, हे लोकांपर्यंत, रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ह्या दृष्टीने तुम्ही मेहनत करा. मला मंजिरीताई तुम्हाला विचारायचं आहे की प्रसादजींनी जसं सांगितलं तसं ही निर्मितीची प्रक्रिया कशी होती? कारण खूप मोठं आव्हान होतं की महाराष्ट्रातल्या सगळ्यात लाडक्या व्यक्तिमत्वांपैकी एक असलेलं जे व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर पुस्तक करायचं. प्रसादनी जसं सांगितलं 2019मध्ये लता दीदींचं झालं पुस्तक. आशाताईंचं करताना आमचा सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की 90 जणं चूज कशी करायची आणि त्या 90 जणांमध्ये कोण कोण राहील. सगळ्यात पहिले निर्मिती करण्यासाठी आमच्याजवळ चॅलेंज तेच होतं की लिस्ट कशी काढायची, काय करायचं. आशाताईंनी मदत केली, पण त्याच्यात कलाकारांमध्ये फक्त संगीतकार घ्यायचे, म्हणजे गायक कलाकार घ्यायचे की अजून कोणी घ्यायचं, त्यांच्या जवळचे रिलेटिव्स आहे, ते सगळं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ लागला, पण प्रसाद ह्या फील्डमध्ये इतके वर्षापासून आहे, त्याच्या ओळखी आहे, ते सगळं असल्यामुळे आहे. 1-1.5 वर्षाचा हा प्रोसेस होता, सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून हे करून. म्हणजे नाही, आता ना तुम्ही दोघांनी तो जो उल्लेख केला ना 90 कलाकार, तर मला असं वाटतं की ज्या प्रेक्षकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी या पुस्तकाचं स्वरूप तुमच्या दोघांपैकी कोणीतरी प्लीज थोडक्यात सांगा की काय स्वरूप आहे या पुस्तकाचं, म्हणजे लेख आहेत, काय आहे? ह्या पुस्तकामध्ये लेख आहेत, इंटरव्ह्यूज आहेत आणि आता उदाहरणार्थ नितीन शंकरचा लेख आहे याच्यामध्ये, त्याचा इंटरव्ह्यू आम्ही घेतला आहे. त्याच्यामध्ये आशाताईंचे जवळजवळ नाही म्हटलं तरी गेले 25 ते 30 वर्ष शो कंडक्ट करण्याचं काम नितीन शंकर करतो. त्याच्या नजरेतून आशाताई कशा पद्धतीने स्टेजवरती वावरतात वगैरे हा त्यांनी लेख केला आहे. ह्याच्यामध्ये आनंदजीबाईंचा एक लेख आहे. त्याच्यामध्ये आनंदजीबाईंची गाणी कशा पद्धतीने आशाताईने गायलीत ह्या पद्धतीचा तो लेख आहे. आणि त्यांचा बेसिकली रेकॉर्ड 14,500च्या वरती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी जे गाणी गायलेली आहेत त्याचा मराठीत किती गाणी गायली आहेत, कन्नडमध्ये किती गाणी गायली आहेत, गुजराती गाणी किती गायली आहेत, ह्याचा सगळा आलेख त्यांच्या लेखामध्ये असे दिलेले आहेत. अशा पद्धतीने आम्ही हे पुस्तक सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही अननोन व्यक्ती पण आहेत की जे लोकांच्या समोर आलेल्या नाही आहेत. त्या आशाताईने मला नावं सांगितली. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टर केळकर
दीनानाथ मंगेशकरांचे डीन, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे हॉस्पिटलचे डीन आहेत. तर ते काही काही म्हणजे डॉक्टर म्हणून आशाताई त्यांच्याशी कशा वागल्या किंवा ते कसे वागले, किंवा डॉक्टर तात्याराव लहाने त्यांचा एक आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे. अशा पद्धतीचं वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरू बेर्डेचा लेख आहे. 2-4 गाणी त्यांनी छान केलेली आहेत. तुम्ही चॅलेंज 90 नावं शोधणं असं म्हटलं, पण या 90 एकदा तुम्ही ठरवल्यानंतर या 90 लोकांकडनं ते लिहून घेणं, ते म्हणजे त्यातनं वेगवेगळ्या नवीन गोष्टी आल्या पाहिजेत हे बघणं, हे किती मोठं चॅलेंज होतं? ते चॅलेंज तर होतं. म्हणजे आम्ही पुष्कळ जणांचे ॲक्च्युली इंटरव्ह्यूज घेतले आणि मग त्याचं शब्दांकन केलं, कारण प्रत्येक जणांची लिहायची कपॅसिटी नसते, किंवा वेळ पण नसतो आणि हे नसतं. आणि मग त्या सगळ्या ह्याच्यातनं आशाताईंबद्दलच्या नवीन नवीन गोष्टी प्रत्येकाच्या लेखात आहेत आणि त्या ह्याच्यातनं मग त्या बरोबर शब्दरचना कशा करायच्या. सो ॲक्च्युली प्रसाद, मी, प्रिया आणि आमची टीम, आम्ही सगळ्यांनी एक लेख वाचला. त्याच्यातले सगळे काय काय बारकावे आहेत, काय पॉईंट्स आले पाहिजे, काय पॉईंट्स इथे नको, किंवा करेक्ट कसे करायचे, शब्द बरोबर कुठे, हे सगळं आम्ही पुस्तक प्रिंटिंगला द्यायच्या आधी जवळपास 1 आठवडा आम्ही दररोज सकाळी जेव्हा ऑफिसमध्ये बसायचो ते रात्रीपर्यंत सगळे लेख एक शब्द वाचून काढून ते पूर्ण करेक्ट करून, आणि प्रत्येक ह्याच्यातनं आशाताईंची एक नवीन छबी सगळ्यांसमोर येईल. पण ह्या सगळ्यात एक कॉमन गोष्ट अशी आहे की सगळ्यांनी आशाताईंच्या चांगले, म्हणजे त्यांच्याकडनं जे त्यांना शिकायला मिळालं तर ते आहे, पण प्रत्येकाने त्यांच्या जेवणाचा उल्लेख मात्र केला, तो आम्हाला कशातनंच काढता आला नाही. कारण त्या स्वतः इतकं सुंदर स्वयंपाक करतात, हे करतात. तो एक कॉमन फॅक्टर आय थिंक जवळपास सगळ्यांच्या लेखात आहे की आशाताईंच्या हातची बिर्याणी आम्ही खाल्ली, माशाची बिर्याणी. ते मात्र आम्ही ह्याच्यातनं कट नाही करू शकलो, कारण तो प्रत्येकाचा स्वतःचा एक्सपिरियन्स आणि होता. आणि आता आम्ही आशाताईंना सांगितलं की आशाताई आम्ही येणार आहे तुमच्याकडे बिर्याणी खायला, आम्हाला खायचीच आहे, कारण लेखात इतकं वाचलंय सगळ्यांच्या. या पुस्तकाचा अजून एक की जेव्हा आम्ही पुस्तकाची चर्चा करायला मी आणि मंजिरी त्यांच्याकडे जात होतो, आम्ही त्यांना रिपोर्टिंग करायचो. एक 15-20 दिवसानंतर ना आशाताई यांचा इंटरव्ह्यू झाला, काय बोलला रे, म्हटलं असं असं बोलला, ओके, अरे छान, बरं बोलला ना. तर अशा पद्धतीचं आमची मजा चालू असायची. तर मध्येच मला ना असं वाटलं की वयाच्या 90 वर्ष आशाताई पूर्ण करतायत आणि 10व्या वर्षी पहिलं गाणं त्यांनी गायलं. तर 80 वर्ष ज्या रसिक प्रेक्षकांनी आशाताईंवरती भरभरून प्रेम केलं, त्या 80 वर्षा त्या रसिक प्रेक्षकांसाठी आशाताई तुम्ही काहीतरी ना या पुस्तकाच्या सुरुवातीला ना लिहून द्या. तर काय लिहून द्यायचं, मला म्हटलं तुम्ही लिहून द्या, मला माहिती नाहीये, तुम्हाला जे वाटेल ते लिहून द्या प्रेक्षकांसाठी. तर मला म्हणाले ठीक आहे. तिने आतमध्ये गेल्या, त्यांनी लेटरहेड आणलं आणि पहिलं दुसरं जे पान आहे ते मी तुम्हाला वाटल्यास वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये त्यांनी आशाताईने ना रसिक प्रेक्षकांना एक छान पत्र लिहिलंय. ते पत्र इतकं सुरेख आहे की मला 90 वर्षापर्यंत जिवंत ठेवणाऱ्या माझ्या रसिक बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. तुम्ही नसता तर कोणीच कलाकार झालं नसतं, पण तुम्ही मला 80 वर्ष सातत्याने प्रेम केलं. माझ्या जीवनात कष्ट बघून तुम्ही मला तुमच्या घरातली एक सदस्य मानता. धन्यवाद हा शब्द फार छोटा आहे. मला असंच प्रेम देत राहा. तुमचीच आशा भोसले. क्या बात आहे, क्या बात. तर हे जे लेटर हे आहे ते आम्ही दुसऱ्या पानावरती आणि आशाताईंचा असा फोटो केला. हे म्हणजे पुस्तक जेव्हा रिलीज झालं ना, त्याची पण एक छोटी वेगळी कहाणी आहे की आशाताईंना आम्ही विचारलं की आशाताई हे पुस्तक आमचं तयार झालंय, प्रिंटिंगला गेले, आता कोणाच्या हस्ते रिलीज करायचं, प्रकाशनाचा कार्यक्रम. आणि आशाताईने आम्हाला सांगितलं की हे पुस्तक न प्रसाद मोहनजी भागवतांच्या हस्ते तुम्ही रिलीज करा. आणि त्यांनी लगेच होकार दिला. बरं, एवढी त्यांचं टाईम आणि व्यस्त जीवन. तर आम्हाला 5 मिनटं मिळाली होती, पण तुम्हाला खोटं वाटेल, आम्हाला आशाताईंचा विषय, आशाताईंचं पुस्तक, आशाताईंचे लेख आणि आशाताईंचं गाणं हा विषय घेऊन मोहनजी आमच्या तिघांशी जवळजवळ 35 मिनटं बोलत होते. त्याच्यानंतर आशाताई मला एवढंही म्हणाल्या की मला त्यांच्याशी बोलायचं आहे, तू गेलास तर मला फोनवरती जोडून दे. आणि मग त्यांचं आम्ही फोनवरती बोलणं करून दिलं. त्याला मोहनजी म्हणाले की आशाताई मी येतोय त्या कार्यक्रमाला,
ते पुस्तक मीच रिलीज करणार, मी येतोय. आणि त्यांनी आम्हाला तिथल्या तिथे डेट दिली. म्हणजे असं नाही मी कळवतो बघून सांगतो वगैरे. त्यांनी स्वतः त्यांची डायरी घेतली, उघडली, कोणची तारीख आहे काय आहे. म्हणजे आम्ही त्यांच्या ऑफिसमधनं 35व्या मिनिटाला जे निघालो त्या हातात डेट घेऊनच निघालो की या दिवशी हा कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाच्या घराघरातलं नाव येते आपल्याला. ते मंगेशकर कुटुंबीय, स्वतः लताताई, आशा ते वेगळे वाटतच नाही. त्यांचीच गाणी ऐकत आपण आपलं आयुष्य, म्हणजे आपल्या आनंदात ते आपल्यासोबत असतात, आपल्या दुःखात ते आपल्यासोबत असतात, आपले सगळे सोहळे कार्यक्रम त्यांच्या साक्षीने होतात. अशा पद्धतीने ते आहे. तर म्हणजे मला एक उत्सुकता म्हणूनच ना की हे अशा पद्धतीने आपण एवढं मोठं पुस्तक करतोय, ती जबाबदारीचं काही म्हणजे टेन्शन म्हणा काही होतं की जास्त आनंद जास्त होता? दोन्ही होतं. आनंद तो होता की म्हणजे आम्ही हे करायचा प्रयत्न करतो आणि ते होतंय. जसं एक एक लेख येत होता, एक एक हे होत होतं. प्रिंटिंगला फायनली जेव्हा गेलं तेव्हा ॲक्च्युली आम्ही थोडंसं हुश्य केलं की चला प्रिंटिंगला गेलं, झालं. ह्या पुस्तकासाठी मी ना 1-2 जणांची मुद्दामून नावं घेईन. एक म्हणजे स्वर्गीय गौतम राजाध्यक्ष, त्यांनी काढलेले आशाताईंचे फोटो आम्हाला नूतन आसगावकर्तीने आम्हाला वापरायला दिले. आणि पहिला जो कव्हरचा जो फोटो आहे तो हा फोटो कुठेही बाहेर आलेला नाहीये. आणि मराठी लुकमधला आशाताईंचा तो फोटो आहे, नथ वगैरे सगळं घालून. तर तो फोटो आम्हाला नूतन नाचगावकरांनी तो वापरायला दिला. आणि तो फोटो मी बघितला आणि गौतमने काढला होता, मला माहिती होतं. आणि गौतमजींचं आणि आशाताईंचं एक वेगळं बहीण आत्या म्हणायचं ते. तर ते वेगळं रिलेशन होतं त्यांचं. आणि कव्हरवरती कुठलाही फोटो असता कामा नये. आम्ही ठरवलं होतं गौतमजींचाच फोटो तो पाहिजे होता. आणि हे पुस्तक आम्ही गौतमजींना समर्पित केलेलं आहे. आणि त्यांचे जे गुरु म्हणून ते नेहमी म्हणायचे मला, ते यशवंत देव. कारण मी यशवंत देवांच्याकडे आशाताईंना बरेच वेळा घेऊन गेलोय, त्यामुळे त्यांच्या गप्पा, गाण्यातल्या गप्पा वगैरे मी बघितलेले. मी आशाताईंनाच विचारलं, म्हटलं आशाताई असं असं माझ्या मनात आहे. तर ते म्हणाले नाही खूप चांगलं करतोयस प्रसाद तू. या दोघांना त्यांचा पहिलाच पेजवरती आम्ही फोटो छापलाय आणि त्यांना समर्पित असं ते हे केलेलं समर्पित केलंय त्यांकडूनच. आशाताई, आत्ता आपण आनंदाचं पान कार्यक्रमात आहोत आणि तुमचं जे पुस्तक आहे स्वरस्वामिनी आशा, ते पुस्तक साकारणारे दोघे जण म्हणजे प्रसादजी आणि मंजिरीताई माझ्यासोबत आहात. आम्हाला पुस्तकाविषयीच्या तुमच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. माझं असं पुस्तक आयुष्यात आलंच नाही. इतकं सुंदर पुस्तक आणि एवढं खर्च केलेलं पुस्तक मी कधी बघितलं नाही. त्याच्यामध्ये सर्व मोठा लेखकांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, भागवत साहेब, मोहन भागवत साहेब यांच्या मुलाखती आहेत. आणि एवढा फार सुंदर आहे. आणि त्याबद्दल मला प्रसाद महाराजांचे धन्यवाद करावे लागते. कारण त्यांच्या प्रेमामुळे त्यांनी हे पुस्तक काढलं आणि मला फार आवडलं. आणि मला असं वाटतं की सगळ्या लोकांनी ते घ्यावं, एकदा वाचावं. माझा जन्म आता शेवटच्या दिवसामध्ये मला आनंद. तर आशाताई खूप खूप धन्यवाद. तुम्ही या पुस्तकाविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी. आम्हाला खरंच खूप आनंद झालाय तुमच्याशी गप्पा मारून सुद्धा. ही सगळी जी 1-1.5 वर्षाची 2 वर्षाची सगळी प्रोसेस होती आणि पुस्तक हातात येईपर्यंत त्यात समाधान देणारा, आनंद देणारा असा क्षण कुठला होता दोघांसाठी? दोघांनी सांगावं. असा एक क्षण नाही म्हणता येणार, बरेच क्षण घेऊन गेले आनंदाचे. जास्त छान आहे. जसं मी सांगितलं, जेव्हा प्रिंटिंगला गेलं तो रिलॅक्सिंग पण होता आणि आनंदाचे होता की झालं आता हे प्रिंट होत आहे. पहिली प्रत पाहिली तेव्हाचा आनंद तो वेगळा होता. परत मोहनजींनी जेव्हा हो म्हटलं आणि डेट दिली तो पण एक आनंदाचा होता की आशाताईंना जे हवं होतं की मोहनजी यावे आणि त्यांच्या हातून हे व्हावं ते पण होतं आहे. म्हणजे असे एकेका टप्प्याला एक आनंदाचे क्षण ॲड होत गेले आमच्या ह्याच्यामध्ये. मला ना कुठे त्याचं समाधान वाटलं ना, त्याचं एक ना खूप वेगळी स्टोरी आहे. काय झालं, 27 तारखेला रिलीज फंक्शन होतं आणि ना 20 तारखेला मला ना जरा थोडीशी तब्येत बरी नाहीशी झाली. मी ठाण्याला गेलो होतो आणि मग मला बाकी सगळ्यांनी, माझ्या मित्रांनी यांनी सगळ्यांनी मला लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. मग माझी एन्जिओग्राफी वगैरे सगळं झालं. आणि 3-4 दिवसानंतर रविवारी हे गुरुवार होता आणि 20 तारखेला, आणि रविवारी सकाळी मी घरी आलो. तुम्हाला खोटं वाटेल,
सोमवारी दुपारी 3:30-4 वाजता माझ्या घरची बेल वाजली आणि आशाताई माझ्या घरी आल्या. काय सांगता? अच्छा. आणि कुठेच प्रसाद असं करून आतमध्ये डायरेक्ट मी झोपलो तिथे गेल्या. काही तुला झालेलं नाही आहे, चल उभा राहा असं करून त्यांनी माझाच हात त्यांनी त्यांच्या खांद्यावरती ठेवला. मला त्यांनी बाहेर आणलं, बस इथे काय होतंय. आणि त्यांनी तुम्हाला सांगतो ह्या पुस्तकाची सगळी कसं झालं आहे, पुस्तक प्रिंटिंग कसं झालं आहे, तुला आता कोणाला आमंत्रण करायचे, चल मी लिहिते आमंत्रण. असं करून माझ्या जीवनगाणी मीराच्या सगळ्या टीमबरोबर आशाताई रात्री 9:30 पावणे 10 वाजेपर्यंत माझ्याबरोबर बसल्या होत्या आणि काम करत होत्या. त्यावेळेला मला जेव्हा आशाताईंना खालती मी सोडायला गेलो त्यावेळेला मी मागे फिरलो आणि त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं की अरे आपण एवढं करतोय, पण ज्या व्यक्तीसाठी केलं, आत्तापर्यंत आम्ही भरपूर कार्यक्रम केले, पण हा मुलगा किंवा मंजिरी किंवा ही टीम, जीवनगाणीची टीम, मीराची टीम माझ्यासाठी काहीतरी करते आणि तो आजारी आहे, त्याला मला बघायला गेलं पाहिजे, त्याला मदत करायला गेलं पाहिजे. त्यांनी घरी सांगितलं पण नव्हतं. त्यांच्या सुनबाईंचे मंजिरीला फोन आले, अरे आशाताई आहेत ना तुमच्याकडे. मग त्या रात्री जेवून गेल्या. त्यांनी काही नाही, मला फक्त बघायला आल्या होत्या, मंजिरीशी भेटायला आल्या होत्या. कार्यक्रमाची पूर्वतयारी काय आहे, माझ्याकडनं काय पाहिजे, मी पासेस लिहायला बसते, मी आमंत्रण देते, मी कोणाला तरी फोन करते. असं करून त्यांनी 9:30-10 वाजेपर्यंत माझ्याबरोबर, आमच्या सर्वांच्या बरोबर वेळ घाला. त्यावेळेला मला असं वाटलं की आपण केलेल्या कामाचं जे चीज आहे ना, आपला कार्यक्रम तर चांगलाच होणार आहे, देवाची कृपा आहे, स्वामी समर्थांची कृपा आहे, तो चांगलाच होणार आहे. पण आशाताई आपल्यासाठी पण करतात, आपण आशाताईंसाठी केलं आहे, पण आशाताई पण आपल्यासाठी त्यांनी एवढं केलं नाही. तर एवढी पद्मविभूषण, एवढी महान गायिका माझ्यासारख्या माणसाकडच्या घरी येते. त्यांची पुस्तकं 2-3 झालेली असतील कदाचित, पण त्यांच्यावरती लिहिलंही किती आहे, पण त्यांनी माझ्यासाठी एवढं येणं, हे माझं, मला असं वाटतं खूप मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. नाही, खरंच प्रसादजी आणि मंजिरीताई, मराठी माणसाला आशाताईंनी खूप समृद्ध केलं आहे त्यांच्या गाण्यातून. त्यामुळे खूप उत्तम काम झालेलं आहे. मराठी वाचक, प्रेक्षकसुद्धा हे पुस्तक उचलून धरतात आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी खात्री आहे की आणखीन लोकांपर्यंत हे पुस्तक पोचेल आणि ते पोचावं यासाठी तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. आज तुम्ही खास या पुस्तकाच्या निमित्ताने आनंदाचं पानमध्ये आलात, त्यासाठी सुद्धा आभार. येस, थँक्यू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.